नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 25 एप्रिलच्या भागामध्ये रमा तिचं ड्रिंक पिण्यासाठी घेते आणि स्ट्रॉला लावलेली छत्री पाहून खूप खुश होते. रमा लहान मुलांप्रमाणे ती छत्री वर खाली करत असते. रमा ग्लासमधून तो स्ट्रॉ बाहेर काढते. अक्षय रमाकडे पाहतच असतो व आता पुढे रमा काय करणार याचा अक्षयला अंदाज आल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो व तो नकारार्थी मान हलवत रमाला शुक शुक असा आवाज देतो. रमा अक्षयकडे पाहते तेव्हा अक्षय रमाला, या अशा छत्र्या आपल्या किचनमध्ये देखील आहेत, तुला हवी असेल तर तिथून घे, इकडनं घेऊन नको जाऊस असं बोलतो. तर रमा गालात हसत, आजचा दिवस लक्षात राहण्यासारखा आहे, मग एखादी आठवण नको असं बोलते. अक्षय मात्र काही न बोलत डोक्याला हात लावतो आणि रमाकडे पाहतच असतो. रमा मात्र खूप खुश असते. त्यानंतर ते दोघेही हॉटेल बाहेर येत असतात. तेव्हा रमा अक्षयला, आजचा दिवस खूप वाईट गेला असता, पण ते म्हणतात ना, अंत भला तो सब भला, त्यामुळे सगळं गोड झालं असं बोलते. त्यावर अक्षय, पण मला गोड आवडतही नाही आणि चालतही नाही, मग तो पदार्थ असो किंवा माणूस, असा डायलॉग देतो. तेव्हा रमा मग खाम बट असं पुटपुटते. त्यानंतर रमा अक्षयला, तुम्ही आणि रेवा एकदम सारखे आहात, तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा तर ती लाल मिरचीचा, ती इथे असती ना तर तुमचं खूप पटलं असतं, परंतु ती अचानक परदेशात कशी निघून गेली असं बोलते. व अक्षयला, तुम्हाला तिने काही सांगितलंय का म्हणून विचारते. अक्षय मात्र खूप संतापतो. त्याचा एकदमच पारा चढतो व तो रमाला स्टॉप म्हणतो आणि रागाने, तिने केलाय का तुझा विचार, यापुढे तिचं नावही काढायचं नाही, ज्यांना आपल्या भावनांची कदर नसते त्यांच्यावर प्रेम करायचं नसतं असं सांगतो. परंतु रमा, ती माझी मैत्रीण आहे एवढं कारण पुरेसं आहे, चूक झाली म्हणून नातं तोडायचं का, असं केलं तर एकटे पडू आपण, असं अक्षयला समजावण्याचा प्रयत्न करते. तर अक्षय, मला या विषयावर बोलायचं नाहीये असं म्हणत निघून जातो. त्यानंतर अक्षय व रमा घरी परत येतात. तेव्हा पार्वती अक्षयला, कुठे गेलं होतात म्हणून विचारते. अक्षय, डिनरला गेलो होतो, अचानक ठरलं त्यामुळे सांगता आलं नाही असं उत्तर देतो. पार्वती खोटं खोटं असते व गुड असं म्हणते आणि रमाला, 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर आवडलं का, तू कधी खाल्लंही नसेल असं बोलते. रमा, हो छान होतं, परंतु तिथे जे खाल्लं ना ते मी सगळं घरी करू शकते, जर तुमची इच्छा झाली ना तर मला सांगा असं पार्वतीला सांगते. तेव्हा पार्वती, घरी नको, त्यापेक्षा आपण आपल्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर जाऊयात, 1 डे ट्रिप करू, तेथे रमाच्या हातचे पदार्थही खाऊ, बिचारी कधी लोणावळ्याला गेली नसेल, नशिबवान आहेस तू असं बोलत नकळत रमाला टोमणे मारत असते. ते ऐकून रमा खूप खुश होते व सीमाकडे पाहते. सीमा ही होकारार्थी मान हलवते. अक्षय मात्र जाण्यास नकार देतो. तेव्हा पार्वती, लग्नाच्या गडबडीनंतर रिलॅक्स व्हायला हवं, तुलाही ब्रेक मिळेल असं अक्षयला समजावते. अक्षय ठीक आहे म्हणत होकार देतो. पार्वती सर्वांना लवकर झोपा, तयारीला लागायचे असं सांगते. रमा आनंदाने अक्षयचा लॅपटॉप व ब्लेझर उचलते आणि आत जाते. तेव्हा पार्वती स्वतःशी, उद्या सर्वांना जाऊ देत लोणावळ्याला, रमा आणि मी इथेच राहणार, पुरे झाला हा लपाछपीचा खेळ, उद्या तू आहे आणि मी आहे असं बोलते. दुसऱ्या दिवशी रमा तिने आणलेली छत्री निहाळते व तिला त्यांच्या डिनरचे काही क्षण आठवत असतात. रमा ती छत्री एका बॉक्समध्ये जपून ठेवते. त्यानंतर रमा गच्चीवर कुंडीत रोपटे लावत असते आणि हे काल माझ्यासाठीच बोलत होते, त्यांना वाटत असेल रेवाच्या जाण्यामुळे मला त्रास नको व्हायला, परंतु आमची जोडी तर वांग बटाट्यासारखी आहे असं स्वतःशीच बोलत असते. तेवढ्यात तारा तेथे येते व मणिमाऊ, मामी तू पण स्वतःशीच बोलते का, मीही बोलते, मग आपोआप कविता येते असे रमाला सांगते. त्यावर रमा ताराला, तू कविता करतेस का म्हणून विचारते. तारा हो बोलते व आत्ताच एक कविता सुचली, ऐकू का असं रमाला विचारते. रमा होकार देते. तेव्हा तारा, नवी नवी कुंडी नवं झाड, आपण करायचा त्या झाडांचा लाड आणि पाहायची फुलांची वाट, मग होईल सोबत सुवासाची साथ, अशी कविता म्हणून दाखवते. त्यावर रमा, तू तर जादूगर आहेस, लपलेलं कोडं चुटकीत सोडवलंस कवितेतून असं ताराला सांगते. आणि एवढं सगळं सुंदर पुढे असताना मी डोक्यात विचारांची खिचडी शिजवते, बघता बघता रोपटंही फुलेल आणि मनही, असं बोलत रोपट्याला पाणी घालत असते. दुसरीकडे अक्षय पार्वतीला, मी तयार आहे, गाड्यांचं बघतो असं बोलतो. तेव्हा पार्वती अक्षयला, मला अस्वस्थ वाटत आहे त्यामुळे मी घरीच थांबते, तुम्ही जाऊन या असं बोलते. त्यावर अक्षय पार्वतीला काळजीने, काय झालं, तू रात्री गोळ्या घेतल्या नव्हत्या का म्हणून विचारतो. त्यावर पार्वती हो बोलते आणि तुम्ही जाऊन या, मुलं एक्साइट झाली आहेत, मी 1 दिवस आराम केला की बरे वाटेल असं बोलत असते. तर अक्षय पार्वतीला, आपण चेकअप करूयात का असं सांगतो. तेव्हा पार्वती मुद्दामच नाटक करत अक्षयला, मला फक्त तुझीच काळजी आहे,
काल तू सगळं खूप संयमाने हाताळलंस असं सांगते. तेव्हा अक्षय, आत्ता हा विषय नकोच. आपण रमाकडून परफेक्शनची अपेक्षा करतो, परंतु ते अंड्याचं टर्फल जान्हवी वहिनीनेच बॉक्समध्ये टाकलं होतं असं बोलत असतो. पार्वती मात्र तिला काहीच माहीत नसल्याचा आव आणते. पुढे अक्षय, मी जिथे काम करतो तिथे मी हा पोरकटपणा खपवून घेणार नाही असं सांगत असतो. आणि सगळे ट्रीपच्या मूडमध्ये आहेत, मी हा विषय काढत नाही, उगीच वाद नको असं पार्वतीला सांगत असतो. तर पार्वती, तुला हे कसं कळलं असा प्रश्न करते. तेव्हा अक्षय, CCTVमध्ये सगळं क्लिअर दिसत आहे असं सांगतो. ते ऐकून पार्वतीला धक्काच बसतो आणि मी जान्हवीला बोलते असं ती अक्षयला सांगते. व मनाशी, आज रमाला CCTVने वाचवलं, पण हरकत नाही, पुढे जान्हवीच माझं प्यादा असणार असा विचार करत असते. तेवढ्यात अभि तारासोबत खाली येतो. तर जान्हवी व आनंदही तेथे येतात. तेव्हा जान्हवी, मला ट्रीपबद्दल कुणी सांगितलंच नाही, मी तर किट्टी पार्टीसाठी माझ्या मैत्रिणींना इन्व्हाइट केलं आहे, मी कशी येऊ असं सर्वांना सांगत असते. ते ऐकून पार्वती, जान्हवी आहे ती घेईल माझी काळजी असं अक्षयला सांगते. तेव्हा अक्षय, बापरे असं म्हणत मीच थांबतो असं बोलतो. तेवढ्यात रमा खुश होत तेथे येते व चला सगळी तयारी झाली आहे असं म्हणते. पार्वती लगेचच रमाला पाहून, रमा थांबेन माझ्याबरोबर असं बोलते. तेव्हा अक्षय रमाला, आजीची तब्येत बरोबर नाही आहे, तिची औषधांची वेळ, जेवणाची वेळ झेपेल का तुला असं विचारतो. रमा टेन्शनच नॉट असं हसतच बोलते. तर सीमा, रमाला अजून जास्त काही माहीत नाही, उगीच गोंधळ नको, मी थांबेन घरी असं पार्वतीला सांगते. पार्वती मात्र सीमाला, तू थांबली तर आणखी आजारी पडायचे मी असा टोमणा मारते. त्यानंतर आत्या हॅट आणि गॉगल घालून एंट्री घेतात. त्यांना पाहून सर्वजण हसू लागतात. तर काका देखील जीन्स व गॉगल घालून येतात व अभिला फार्म हाऊसची सफाई करायला सांगितली ना असं विचारत असतात. आरती त्यांना पाहून, बाबा मस्त दिसताय असं खुश होत बोलते. त्यानंतर सर्वजण जायला निघतात. तेव्हा आरती अभिजवळ, मला काहीतरी गडबड होणार अशी भीती वाटत आहे अशी शंका व्यक्त करते. तेव्हा अभि, बघूयात असं बोलतो व ते दोघेही जातात. त्यानंतर पार्वती डोकं दुखत असल्याचं नाटक करते. रमा लगेचच पार्वतीजवळ येते व मी काढा करू का असं विचारते. पार्वती नकार देते व तुला कामाची एवढी हौस असेल तर घरात खूप कामे आहेत, कारण आज नोकरांना सुट्टी दिली आहे, तसंही तू आजवर हेच केलं असणार असं बोलत रमाला टोमणा मारते. तेव्हा रमा, घरच्या कामाची कसली लाज असं हसतच बोलते. तर पुढील भागात जान्हवीच्या मैत्रिणी किटी पार्टीसाठी आलेले असतात. जान्हवी रमाला स्नॅक्स आणायला सांगते. तेव्हा तिची एक मैत्रीण जान्हवीला, नवीन मेट ठेवली का तुम्ही म्हणून विचारते. ते ऐकून रमा, जान्हवी ताई माझी ओळख करून द्यायला विसरल्या असतील, म्हणून मीच माझी ओळख सांगते, मी रमा अक्षय मुकादम असं खनकावून सर्वांना सांगते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.